पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग। लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन। 76 किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला करणार। 701 किलोमीटरचा एक्सप्रेसवे पूर्णपणे तयार। मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार। मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक संख्या असल्यानं भाजप अधिक जागा घेणार, सूत्रांची माहिती। ज्याच्या आमदारांची ताकद जास्त त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे। राजकारणात ज्याची ताकद जास्त तो मोठा भाऊ। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया। मिशन मुंबईसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत 9 तारखेला मेळाव्याचं आयोजन। राज्यातील नेत्यांसह केंद्रीय भाजपचे नेतेही मेळाव्याला हजर राहणार। ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा। स्थानिक स्वराज्य संस्थेत छोटा भाऊ मोठा भाऊ नसतो, नजीब मुल्ला यांची प्रतिक्रिया। माझी आणि आनंद परांजपेंची इच्छा ही युतीमध्ये न जाता एकला चलोची, नजीब मुल्लांची माहिती। पुणे महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार। पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाची तयारी सुरू। साईनाथ बाबर यांचं वक्तव्य। तर पुढील आठवड्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना बैठकीतील अहवाल राज ठाकरेंसमोर मांडला जाणार असल्याची माहिती। बजरंग दलाच्या आक्षेपानंतर मुनव्वर फारुकीची पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातून माघार। बामला फाउंडेशन आणि बीएमसी कडून आलेल्या कार्यक्रमाचं फिल्मी कलाकारांसह मुनव्वर फारुकीलाही निमंत्रण होतं। शहरासह ग्रामीण भागातही धावणार विद्युत एसटी बस। एसटी महामंडळातून विद्युत बस पुरवठ्याचं सुधारित वेळापत्रक जाहीर। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नव्या बसेसची खरेदी। पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी खुला। किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याचं काम पूर्ण। अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू असताना दरड कोसळण्याची भीती असल्यानं किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली। भाज्यांची मागणी वाढली, मात्र दरानं 100 ओलांडली। परिणामी परराज्यातून होणारी भाज्यांची आवक 20 ते 30% कमी। राज्य आपत्ती व्यवस्थापन बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर। पावसाळ्यापूर्वी आपत्ती विभागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। अजित पवार आणि गिरीश महाजन उपस्थित। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट जारी। आज मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। बारामतीच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस। गेल्या 8 दिवसांपासून पावसाची उघडीप। इंदापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी। बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला। आमसूरला बुरशी लागत असल्यानं व्यापाऱ्यांचा खरेदीस नकार। आमसूरला 70 ते 80 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभव खेडकर यांचं निवेदन। कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। पक्षविरोधी वक्तव्य करणं बडगुजरांना भोवलं, तर पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर यांच्या समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनरबाजी। भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा आशयाचे बॅनर। सुधाकर बडगुजरांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला हिरेंचा विरोध। बडगुजरांचे देशद्रोही सलीम कुत्तासोबत संबंध, त्यांना सोबत घेतल्यास पक्ष बॅकफुटवर जाईल। आमदार सीमा हिरे आक्रमक। 11वी प्रवेश प्रक्रियेत अडथळ्यांची शर्यत। प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाचा दुसरा भाग 28 तास बंद। अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली, मात्र इन हाऊस कोट्याच्या नियमातील बदलांमुळे विद्यार्थ्यांची अडचण। पुणे महानगरपालिकेत मंजूर 16,000 पदांपैकी निम्म्या पदांची भरती प्रक्रिया रखडली। महानगरपालिकेत तब्बल 7,336 पद रिक्त। नोकर भरती प्रलंबित राहिल्यानं मनुष्यबळाच्या कमतरतेचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम। पुण्यात महा ई सेवा केंद्र आणि सेतू केंद्राच्या महा आयटीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक समस्या। विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले मिळण्यास विलंब। गैरसोय होत असल्यानं विद्यार्थ्यांची नाराजी। पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी 10 जून रोजी पुण्यात साजरा होणार आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांसह सर्व आमदार, खासदार उपस्थित राहणार। मनसेकडून आज खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवलं जाणार। झाडांवर लावलेले खिळे, तारा आणि अन्य हानिकारक साहित्य हटवलं जाणार। नागरिकांनी उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन।
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबियांना निमंत्रण, वडिलांना न्याय मिळाला पाहिजे अपेक्षेनं रायगडावर जाते वैभवी देशमुख हिची प्रतिक्रिया, तर लढण्याची ताकद मिळावी यासाठी रायगडावर नतमस्तक होणार धनंजय देशमुखांचं विधान। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना 6 तारखेला शिवराज्याभिषेक मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात होणार, तर आम्ही 9 तारखेला तिथीनुसार रायगडावर राज्याभिषेक करणार, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। मंत्री नितेश राणेंची गडचिरोली जिल्ह्याला भेट, अधिकाऱ्यांसोबत राणेंनी जिल्ह्याचा आढावा घेतला। जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुका महायुतीतूनच लढू, नितेश राणेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेतले चंद्रहार पाटील सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। चंद्रहार पाटलांना काँग्रेसची वितुष्ट घेत लोकसभा निवडणुकीत सांगलीतून ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली होती। लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचं वितरण सुरू, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल, माजी नगरसेवक महेश वाघ यांनी मद्यधुंद अवस्थेत 4 चाकीला धडक दिली होती। महेश वाघ यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धुळ्याच्या शिरपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काशीराम पावरांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी आणि गृहनिर्माण अभियंत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार। जळगाव रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या लोको पायलटचं भाजपकडून स्वागत, महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये LHB कोचेस दाखल झाल्यानं भाजपकडून आनंदोत्सव, यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेसमधील प्रवास आरामदायक होणार। लोणंद येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून पाहणी, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 26 जून रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होणार। धुळ्यामधील मोरशेवडी ते पंढरपूर पायी दिंडी मार्गस्थ विठ्ठलनामाचा गजर करत दिंडी पंढरपूरकडे रवाना, दिंडीत 300 ते 400 वारकऱ्यांचा सहभाग। कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा 3रा बळी, 77 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू, मयत व्यक्तीला आधीपासूनच सहव्याधींचा त्रास होता। कोरोनामुळे कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात मृतांचा आकडा 3 वर पोहोचला। राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, काल दिवसभरात 105 नव्या रुग्णांची नोंद, पुण्यात 33 तर मुंबईमध्ये 32 रुग्णांची नोंद, काल 3घांचा मृत्यू, तर 1 ते 4 जून दरम्यान राज्यात कोरोनाचे 5 बळी। वसई विरार महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढले, आरोग्य विभाग सज्ज, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरार पूर्वच्या जीवदानी हॉस्पिटलमध्ये 25 बेडचा वॉर्ड सज्ज, वॉर्डमध्ये आतापर्यंत 6 जणांनी उपचार घेतले असून एका रुग्णावर उपचार सुरू। जळगावातील उमरटी गावात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली, नवीन व्यवसाय उभारणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक ग्रामस्थांचं तहसीलदारांना निवेदन, दफनभूमीची गावातील जागा समाजाला देण्याची ग्रामस्थांची मागणी, दफनभूमीची जागा भिल्ल समाजाला न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। नंदुरबार शहरातून 4 उड्डाणपूल येणार, केंद्र सरकारकडून 604 कोटींची निविदा काढण्यात आली, नेत्रांग शेवाळी महामार्गाच्या 2ऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार, महामार्गामुळे अनेक उद्योग व्यावसायिकांना मोठा फायदा होणार। राज्यातील शिक्षणशास्त्राच्या 16,000 जागा कमी होणार, 295 महाविद्यालयांची मान्यता रद्द, कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर न केल्यानं NCTEचा निर्णय। परभणीच्या पेठ बाभळगावच्या राजाचे पालखी सोहळ्यानिमित्त देहूकडे प्रस्थान, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात राजा नामक अश्वही सहभागी होणार। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील 600 पैकी 596 शेतकऱ्यांना विहीर मंजूर, तिघी हंगामात पिकं घेता येणार असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार। सोलापूरच्या माढ्यात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं उपलब्ध होणार, तालुक्यातील शाळांना पाठ्यपुस्तकांचं वाटप सुरू। सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यासमोर अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी नातेवाईकांसाठी या 2 दिवसांपासून पोलीस मुलीचा शोध घेत नसल्यानं नातेवाईक आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस ठाण्याचा दरवाजा 1 तास बंद। पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग। लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून।